राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधानसभेमध्ये सादर. आर्थिक विकास दर 7.3% राहण्याचा अंदाज. दरडोई उत्पन्न वाढीचा सुद्धा आर्थिक पाहणी अहवालामध्ये अंदाज वर्तवण्यात आला. महाराष्ट्रामध्ये 9 महिन्यांमध्ये 10 वर्षांमधली विक्रमी परकीय गुंतवणूक. मुख्यमंत्र्यांची माहिती. 2024-25 या आर्थिक वर्षामधील पहिल्या 9 महिन्यांमध्ये आतापर्यंत 1,39,434 कोटींची परकीय गुंतवणूक. परकीय गुंतवणुकीच्या संदर्भात आपणच आपलाच रेकॉर्ड मोडला. फडणवीसांची विधानसभेमध्ये माहिती. दावोसमध्ये गुजरातपेक्षा तिप्पट गुंतवणूक महाराष्ट्राने मिळवली आहे. तेव्हा गुजरातची तारीफ करणं थांबवा. फडणवीसांचा विरोधकांना सल्ला. स्मार्ट मीटर लावणाऱ्या ग्राहकांना दिवसाच्या विजेमध्ये 10% सूट मिळणार. विधानसभेमध्ये फडणवीसांची मोठी घोषणा. HSRP नंबर प्लेट हे सुप्रीम कोर्टाचे आदेश. फडणवीसांची विधानसभेमध्ये माहिती. तर HSRP नंबर प्लेटवरून नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. फडणवीसांची विरोधकांवर टीका. विधान परिषदेमध्ये अनिल परब यांच्या वक्तव्यावरून गोंधळ. संभाजीराजेंसोबत स्वतःची तुलना करणाऱ्या अनिल परब यांनी नाक घासून माफी मागावी. मंत्री शंभूराज देसाई यांची मागणी. विधान परिषदेमध्ये अनिल परब नितेश राणे यांच्यामध्ये जुंपली. जशी करणी तशी भरणी. अनिल परब यांनी शिवभक्तांची माफी मागावी. नितेश राणे यांची मागणी. तर मातोश्रीची फरशी चाटायचं काम तुम्ही केलंय. आपण किती शूर आहोत हे दाखवून देऊ. परब यांचं प्रत्युत्तर. सत्ताधाऱ्यांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन. अनिल परब यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात सत्ताधारी आक्रमक झाले. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, चित्रा वाघ या आंदोलनामध्ये सहभागी. संभाजीराजेंचा धर्म बदलण्यासाठी छळ झाला तसा पक्ष बदलण्यासाठी माझा छळ झाल्याचं वक्तव्य केलं. त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्न नाही. अनिल परबांची विरोधकांच्या माफीच्या मागणीवरती प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून विधानसभेमध्ये गोंधळ. धनंजय मुंडेंचा राजीनामा झालाय की नाही जयंत पाटील यांचा सवाल. मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल सभागृहाला माहिती न देणं हा सभागृहाचा अवमान. विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल. मुख्यमंत्री मंत्र्यांचा परिचय करून देतात. मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती अद्यापही का दिलेली नाही. विरोधकांचा सवाल. राजीनाम्याची माहिती न देण्यावरून विधानसभेमध्ये गोंधळ. विरोधकांचा सभात्याग. राज्य सरकारने मुंबई महानगरपालिकेचे 8,938 कोटी रुपये थकवले. प्रश्नोत्तराच्या उत्तरामध्ये सरकारची कबुली. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अनुदानाच्या पोटी 6,581 तर मालमत्ता कराच्या पोटी 1,576 कोटी रुपये थकवल्याची माहिती. राज्यावरती 8 लाख कोटींचं कर्ज असताना सरकारकडून आर्थिक शिस्त लावण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत. अंबादास दानवे यांचा सरकारवरती हल्लाबोल. मूळ अर्थसंकल्पापेक्षा 21% अधिक खर्च. तुलनेमध्ये उत्पन्नाचे स्रोत वाढलेले दिसत नसल्याची ही टीका. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्यावा. भाजपचे आमदार सुनील मुनगंटीवार यांची मागणी. या संदर्भात पंतप्रधान मोदींना सुद्धा मुनगंटीवारांनी लिहिलंय पत्र. मुंबई काँग्रेसच्या कार्यालयाला आता टाळं लागणं बाकी आहे. संजय निरुपम यांची एक्स पोस्ट. कार्यालयाचे 18 लाख रुपयांचं भाडं थकीत. 5 लाख रुपयांचं वीज बिल सुद्धा थकलं असून वीज कापण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना 10 महिन्यांपासून पगारही नाही. निरुपम यांचा आरोप. संजय निरुपम यांना काँग्रेसची काळजी करण्याची काहीही गरज नाही आणि यासाठी काँग्रेस सक्षम आहे. संजय निरुपम यांच्या वक्तव्यावरती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. मुंबई काँग्रेस कार्यालयामध्ये वीज आहे. निरुपम यांनी जाऊन बघावं. नाना पटोले यांचं प्रत्युत्तर. काँग्रेसची बदनामी करणं बंद करावं. पटोलेंचा इशारा. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये गैरव्यवहार. शिक्षण संस्थेमधल्या कर्मचाऱ्यांच्या खात्यावरच पैसे जमा झाल्याचं उघड. विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेत्यांकडून हा मुद्दा उपस्थित. नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक संस्थेकडून धक्कादायक माहिती समोर. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये 181 बोगस बांगलादेशी लाभार्थी. किरीट सोमय्या यांनी उघडकीस आणला नाशिकच्या कळवणमधला हा सगळा धक्कादायक प्रकार. धुळे जिल्ह्यामध्ये विविध विभागांची महावितरणाकडे तब्बल 76 कोटी 11 लाख रुपयांची थकबाकी. मार्च अखेरचं वसुलीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महावितरणकडून कारवाईची मोहीम सुरू. लोकसभेपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या बसवराज पाटील यांची विधान परिषदेसाठी मोर्चे बांधणी. पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या जवळ भैयाजी जोशी यांच्या विरोधामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची निदर्शनं. भैयाजी जोशी यांनी मराठी माणसाची जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली.
महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला आमदार आणि मंत्र्यांसाठी विधानसभा अध्यक्षांकडून स्नेहभोजनाचा कार्यक्रम. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित. देशमुखांच्या शवविच्छेदनाचा रिपोर्ट एबीपी माझाच्या हाती. देशमुखांचं संपूर्ण शरीर मारहाणीमुळे काळनिळत झालेलं होतं. शरीराच्या बहुतांश भागावरती मारहाणीच्या जखमा होत्या. हाल करून देशमुखांची हत्या केल्याचं उघड. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना सह आरोपी करा. सकल मराठा समाजाची मागणी. परभणीच्या सेलूमध्ये सकल मराठा समाजाकडून मुंडे आणि कराड याच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन. इंदापूरमध्ये पुणे सोलापूर महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन. सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकरांना फाशीची शिक्षा देण्याची आंदोलकांची मागणी. खंडणीखोर वाल्मिक कराडनं सुद्धा जीवाला घाबरून दिली 15 लाख रुपयांची खंडणी. शिवराज बांगरला कराडने धनंजय मुंडेंच्या जगमित्र कार्यालयामधल्या गणेश उगलेकरवी 15 लाख रुपये दिले. दमानिया यांचा आरोप. बांगर विरुद्धचा FIR सुद्धा दमानियांनी पोस्ट केला. सतीश भोसलेचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल. व्हिडिओमध्ये सतीश भोसलेकडून शिक्षकांच्या समोरच विद्यार्थ्यांना हातपाय तोडण्याची धमकी. जेलमध्ये जायला घाबरत नसल्याचा देखील दम दिला. बुलढाण्याच्या सिंदखेड राजा महारखेड इथल्या आणखी एका व्यक्तीला सतीश भोसले याच्याकडून मारहाण. काम सोडल्यामुळे बीडमधील एका शाळेमध्ये मारहाण केल्याचा कैलास वाघ नावाच्या व्यक्तीचा आरोप. स्वारगेट बलात्कार प्रकरणामधल्या आरोपीची पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं. आरोपी दत्ता गाडे याची गुन्हे शाखेकडून 3 तास कसून चौकशी. आरोपी दत्ता गाडे सध्या लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीत. पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारांनी पोलिसाचा वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी पोलीस शिपाई प्रवीण पाटील यांचं निलंबन. पोलीस स्थानकाच्या समोर गुन्हेगारांनी केला होता प्रवीण पाटलांचा वाढदिवस साजरा. पुणे सांगली मार्गावरती शिवशाही बसमधून रात्री प्रवास करणाऱ्या तरुणीचा सहप्रवासी तरुणाकडून अश्लील चाळे करत विनयभंग. तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा सुद्धा दाखल. आरोपी तरुणाला पोलिसांनी केली अटक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.